प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं. सुनेत्रा पवारांना 4 गोष्टी खटकल्या. तटकरे आणि पटेल नेतेगिरी भोवली. निवडणूक आयोगाला एक पत्र अन खेळ संपला. नियमाने 30 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी पक्षाची धुरा हातात घेतली, तर 16 फेब्रुवारीला पटेलांचा पत्रव्यवहार का? पवारांनी मारलेलं कळलं नाही. सुजल्यावर समजतंय मारलंय कुठं. खेळ पलटला. नेमकं घडलंय काय? गेल्या 2 दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उलथापालथ सुरू आहे. सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर आल्या. कदाचित याला आधार रुपाली चाकणकरांचा देता येऊ शकतो. रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याची वेळ आली. या अगोदर घडलेली टाईमलाईन फार महत्त्वाची. रुपाली चाकणकर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून आधी सुनेत्रा पवारांना न भेटता देवेंद्र फडणवीसांना भेटल्या. ही पहिली गोष्ट सुनेत्रा पवारांना खटकली. दुसरा मुद्दा, रोहित पवारांनी आरोप केल्याप्रमाणे पटेल आणि तटकरेच पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली करत होत्या. हा झाला आरोप. प्रॅक्टिकल फॅक्ट असं निघालं की अजित पवार गेल्यानंतर 30 जानेवारीला राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून सुनेत्रा पवारांनी हातामध्ये सगळा कारभार घेतला. मात्र तरीही 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी परस्पर निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला. राष्ट्रीय अध्यक्षांकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या कार्याध्यक्षाकडेही असाव्यात अशा स्वरूपाचा तो पत्रव्यवहार होता, असा आरोप लवांडे यांनी काल केला होता. ही झाली दुसरी टाईमलाईन. तिसरी टाईमलाईन म्हणजे पक्षाच्या संविधानात केले गेलेले परस्पर बदल. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये आता सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीच एका प्रकारे जाहीर केली, ज्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख नाही. आता पदांचा उल्लेख नाही याचा अर्थ सुनील तटकरे आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष नाहीत आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नाहीत, असा त्याचा अर्थ लावला जातोय. या 2च घटना कारणीभूत नाही. याही पलीकडे जाऊन बऱ्याचशा घडामोडी ज्या होत्या त्या सुनेत्रा पवारांच्या आडून सुरू होत्या. जिथे 2 महिने आणि 3 दिवस सुनील तटकरेंना हे मान्य करायला गेलं की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि विलिनीकरण होणारही होतं. मात्र अजित पवार असतानाचं विलिनीकरण आणि अजित पवार नसतानाचं विलिनीकरण फार वेगळ्या पद्धतीने होणार होतं. म्हणूनच आम्ही विलिनीकरण झालंच नाही किंवा विलिनीकरणाची कोणती चर्चाच नव्हती अशा पद्धतीचा बोभाटा उठवला. अशा पद्धतीचं वक्तव्य अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरेंनी काल एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. याचाच अर्थ असा की जिकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अजित पवार गेल्यानंतर लगेचच विलिनीकरणाची चर्चा पवारांकडून सुरू झाली किंवा पवारांच्या गटाकडून सुरू झाली ही माहिती फोडत होते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार विलिनीकरणावरती सर्वात अगोदर चर्चा अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच सुरू केली होती. याचा अर्थ तटकरे आणि पटेल यांनी पेरलेले नेरेटिव्हही फोल ठरलं की अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणाची चर्चा पवार गटाकडून सुरू झाली. त्या हालचाली आम्हाला अस्वस्थ करणाऱ्या वाटत होत्या, म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांना लगेच उपमुख्यमंत्री पदावर बसवलं. मात्र त्या गोष्टींमध्ये सुनील तटकरे हे सांगायचं विसरून गेले की विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या म्हणून आम्ही अस्वस्थ झालं आणि म्हणून हेच ते केलं. मात्र त्याच विलिनीकरणाच्या चर्चांबरोबर आणखी एका गोष्टींवरती पवार गट व्यक्त होत होता, तो म्हणजे अजित पवारांचा अपघात आहे की घातपात आहे. मात्र या मुद्द्याला राजकारण म्हटले, विलिनीकरणाच्या मुद्द्याला स्वार्थ म्हटले. म्हणजे अजित पवारांच्या अपघाताविषयी बोलायला गेले तर यांना राजकारण करायचं हे नेरेटिव्ह फिक्स केलं आणि विलिनीकरणावर बोलायला गेले तर हे संधी साधू पाहत आहेत असं नेरेटिव्ह फिक्स केलं. आपापसात हे दोन्ही स्टेटमेंट ताळमेळ खाणारे नव्हते. मात्र तरीसुद्धा पवार गट शांत झाला. ज्या दिवसापासून शरद पवारांनी चुप्पी धरली त्या दिवसापासून आत्तापर्यंत शरद पवार काही बोललेच नाही. मात्र जे देवेंद्र फडणवीस पुढे येऊन बोलत होते की विलिनीकरणाची चर्चा जर त्यांच्या पक्षामध्ये झाली असेल तर त्याची माहिती आम्हाला अजित पवारांनी दिलीच असती. अजित पवारांचे आमचे संबंध चांगले होते, ते मला प्रत्येक गोष्ट सांगायची. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याच ब्रमध्येच
पुढचा शब्द रेटला तो फडणवीसांनी की विलिनीकरणाची कुठली चर्चाच झाली नव्हती. मात्र सुनील तटकरेंनी काल मान्य केलं की विलिनीकरणाची चर्चा झाली होती. विलिनीकरणाचा विषय अंतिम टप्प्यात होता. फक्त अजित पवार असतानाचं आणि नसतानाचं विलिनीकरण खूप वेगळं होणार होतं, म्हणून आम्ही हा विषय डायव्हर्ट केला. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसही खोटं बोलले असा होतो का? कारण आता तटकरेंनी तर मान्य केलंय की विलिनीकरणाची चर्चा होत होती. मग आता तोंडावर देवेंद्र फडणवीस सुद्धा पडलेत. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींमध्ये एकट्या सुनील तटकरेंमुळे सगळा खेळ उघडा पडला. ज्या सुनेत्रा पवारांना तुम्ही विलिनीकरण या मुद्द्यावर आज आणि भविष्यात कधीच बोलायचं नाही हे सांगितलं, त्या सुनेत्रा पवार विलिनीकरणावर कधी बोलल्याच नाही. मात्र आता सुनील तटकरे बोलल्यामुळे सुनेत्रा पवारांना आज ना उद्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलावं लागेल. समोर आलेल्या माहितीनुसार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, यांना मंत्रिपदं मिळणार होती, जयंत पाटलांना मंत्रिपदं मिळणार होती. याचा अर्थ पवार सत्तेत जात आहेत. पण मी जसं याआधी दावा केला होता, पटेल आणि तटकरेंशिवाय हे विलिनीकरण होईल.